सांधे दुखणं आणि मांसपेशी दुखणंमध्ये फरक काय आहे? बरेच पेशंट येतात जे म्हणतात सगळीकडं दुखते, पण त्यांना नेमकं सांगता येत नाही की कुठं दुखते, कुठल्या भागात दुखते. तर सांधे दुखणं म्हणजे एखाद्या सांध्यांमध्ये दुखते किंवा एका पर्टिक्युलर सांध्याला सूज येते, आकडपणा येतो. इतर सगळे सांधे, बोटातले सांधे जसे लहान सांधे किंवा मोठे सांधे जसे गुडघा, मनगट ह्यामध्ये दुखतंय, सूज येते, आकडपणा येतो. ह्याला संधिवाताचा किंवा जॉईंट पेन असं म्हणतात. मांसपेशीच्या दुखणेमध्ये बराच मोठा भाग मध्ये दुखणं असते, जसं की पाठ दुखणं, कंबर दुखणं, पाय दुखणं, पिंढऱ्या दुखणं, असं एकच जागा निश्चित नसतो मांसपेशीच्या दुखण्यामुळे. मग हा मोठा फरक आहे सांधिवाताच्या दुखणं आणि मांसपेशीच्या दुखणेमध्ये. त्याशिवाय सांधिवाताचा आजार विश्रांती बरेच काळ घेतली तर आकडपणा जास्त येतो आणि हालचाल जेवढं करताय तेवढा संधिवातात फरक जाणवतो सांध्यांमध्ये. त्याशिवाय मांसपेशींच्या आजारामध्ये हलकं काम किंवा विश्रांती घेतलं तर हे दुखणं कमी होतं. तर हा मोठा फरक आहे ह्या दोन्ही प्रकारच्या दुखण्यामध्ये.